नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर हे बघा, हे आता 3 दिवसाचे पिल्ले झाले। ह्याच्यात परवा आणल्याच्या रात्री 2 पिल्ले मेले आणि आज 2 मेले। असे 450 मधून 4 पिल्ले आपले मेलेले। पाण्याचं ड्रिंकर म्हणजे जमिनीवर ठेवलं होतं, तर त्याच्यात पडून पाण्यात पडून एक पिल्लू मेलं आणि बाकीचे कशाने मेले, ऊन खूप आहे ना, तर त्याच्यामुळं ते 1 दिवसाचे पिल्ले जरा इम्युन सिस्टीम त्यांची जरा इतकी चांगली नसती। त्याच्यामुळं 50 मध्ये 2-3 मरणं किंवा 4 मरणं साहजिक आहे। 3 दिवसापर्यंत मरतेतच म्हणून कोंबड्या मोकळ्या सोडल्या म्हणजे काय होतं की 4 नंतर कोंबड्या थोड्या चरत्यात, नाहीतर उन्हात नुसत्या बसून राहतात, खड्डा खणत्यात मधल्यामध्ये आणि बसत्यात, पाणी प्यात्यात। असलं टाकलेलं खायला असलं तरी खात नाही आणि हॉटेल वेस्टेज खायला लागल्यात आता। म्हणजे सगळ्याच खाल्ल्या नाहीत, काही मध्ये आहेत आणि काही खायला लागल्यात, काही फिरायला लागल्यात। ऊन थोडंसं पुढे पलीकडे राहते, सावली येते शेडची, त्या शेडच्या सावलीत टाकलं की खात्यात। आणि 4 पासून 6 पर्यंत म्हणजे आम्ही वेस्टेज टाकतो, टाकलं तरी दुपारी खात नाही, त्याच्यामुळं टाकत नाहीत। सकाळी एकदम टाकतोच आणि संध्याकाळी 4 वाजता, सकाळी 6 वाजता एकदा आणि 4 वाजता एकदा टाकतो आणि बाकीच्या वेळात मग फिरून खात्यात। तवर तर खातच नाही, दुपारी उन्हामुळं बसूनच राहतात नुसत्या। आणि मधी पण कोंबड्या आहेत बघा। शेडमध्ये अलीकडच्या साईडनं ऊन येते, थंडीच्या दिवसात बरं वाटते ती ऊन, उन्हाळ्यात त्याचा त्रासच होते। आम्ही ग्रीन नेट लावून घेतलंय तरी त्याच्यातून पण पास होते ऊन। ड्रिंकर मध्येच ठेवतो, कारण उन्हानं बाहेर पाणी गरम होतंय, कोंबड्याला पाणी गरम होईल म्हणून मध्येच ठेवतो शेडमध्ये। दर 1 तासानं चेक करायचं पाणी, कारण पाणी खूप लागायले। दिवसातून 2 वेळेस ठेवलं तरी चालायचं पहिलं, पण आता 3 ते 4 वेळेस पाणी ठेवावं लागायले। आणि शेडमध्ये पण थोड्या मध्ये आलेल्या आहेत कोंबड्या आणि हे पिल्ले। आम्ही आता म्हणजे गरम होण्यासाठी जी बल्ब असते साधा, ती सकाळी लावतो थोड्या वेळ आणि संध्याकाळी 10 नंतर थोड्या वेळ, गरजच पडत नाही, खूप गरमी आहे ना। पाण्याभोवती किती कोंबड्या आहेत बघा। आणि संध्याकाळी इकडच्या दरवाजा वाट ऊन येते आणि आजपासून आपण गाईमध्ये बांधायला सुरू केलंय, कारण तिथं असं उंच आहे, बसायलाच येईना गाईली आणि ऊन खूप आहे, सावली अजिबात भेट नाही गेली। आणि ही म्हैस मुर्रा जातीची आहे बघा। आपल्याला कमेंट होती दादाची एका की किती हजाराला आणली, तर सगळे मिळून 25,000 लागली। म्हणजे घेऊन यायला बी बहुतेक 1,500 भाडं घेतलं। गंगाखेडच्या बाजारातून घेतली बघा ही म्हैस। 25,000ला पडली आपल्याला। आपण ही यायला झालेच बी विकली तरी पैसे भरपूर येतील ह्याला, म्हणजे अंदाजे 70,000 ते 80,000 यायला पाहिजे, कारण जातीवंत आहे ही म्हैस।
आणि बकरं बांधून घातलंय. कारण काय करायला म्हशीसोबत टक्कर धरायला ती बकरं आपलं. बकऱ्यासाठी खूप प्रॉब्लेम यायला आहे. खरं तर परभणीला गेले होते बकरं बघायला. लावणीसाठी आपल्याला बकरं पाहिजे, तर तिथं गेल्यानंतर म्हणजे आवडलंच नाही ह्यांना बकरं. गोट फार्मवर गेले होते का आणि बाहेरून आणून विकतात ते, तर अजिबात म्हणजे लावणीला जसं आपल्याला बोकड पाहिजे असा म्हणजे भेटलाच नाही त्यांना. म्हणून येताना त्यांनी म्हशीच्या बाजारात गेले. त्यांना ही म्हैस आवडली म्हणून म्हैस घेऊन आले. आणि गाई पण आज आपण मध्ये बांधल्यात. आता मध्येच बांधणार आहोत. एवढी सावली असून आता शेळ्या कमी झाल्यात आपल्या आणि भरपूर सावली आहे तिथं. असं चढ असल्यासारखं आहे. सावली म्हणजे दिवसभर सावली राहत नाही, त्याच्यामुळं इथं शेडमध्येच आपण दोन्ही गाई आणि म्हैस बांधायलो आणि बकऱ्याला बांधून घातले. ह्या म्हशीला पैसे दिले ती बरोबर दिलेत का कमेंट करून सांगा. कारण ही वाघारच आहे आणि आपल्याला हे प्रॉब्लेम यायला ब्रीडरच आपल्याला पाहिजे तसा मिळायला गेलाय. आणि एकतर आपल्या शेळ्या थोड्या येतात आणि ब्रीडर आपल्याला म्हणजे जसा पाहिजे तसा मिळायला गेला. हे खूप स्वस्त मिळाला होता आम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ बघितल्याबद्दल